बीडच्या शिरूर कोर्टानं खोक्यावर सतीश भोसलेला सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर अज्ञातांनी खोक्याचं उघड्यावर पडलेल्या साहित्याला लावली आग। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबत धुळवड, अंजली दमानी यांकडून व्हिडिओ ट्विट। ठाणे पालिकेतील 337 कोटींच्या व्यवहारावरती भाजप आमदार संजय केळकरांचा सवाल। 5 वर्षात लेखापरीक्षण झालं नसल्याचा दावा, तर कोणत्याही गैरव्यवहार झाला नाही, मस्केंचं स्पष्टीकरण। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी आमच्या सोबत यावं, त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री बनवू, काँग्रेस नेते नाना पटोलेंची खुली ऑफर। माझं काही खरं नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांची शरद पवारांसह कृषी विज्ञान केंद्राची पाहणी, नाराजीच्या वृत्ताचं जयंत पाटलांकडून खंडन। बदलापूरमधील उल्हास नदीत बुडून 4 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू। धुळवड खेळल्यानंतर आंघोळीसाठी गेले असता मोठी दुर्घटना, तर इतर 2 घटनांमध्ये आणखी 2घांचा मृत्यू। पुण्यातील नरे आंबे गावात दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड, तर पिंपरीत ही वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड। पुण्यात सिंगर हनी सिंगच्या कॉन्सर्ट आधीच मोठा राडा, गर्दी न आवरल्यामुळे प्रवेशद्वारावरती पोलिसांकडून लाठीचार्ज। खराडी परिसरात हनी सिंगचा कॉन्सर्ट। वर्ध्यासह अमरावती आणि नागपूरला उष्णतेचा येलो अलर्ट। गेल्या 3 दिवसांपासून विदर्भातील तापमान 41 अंशांवर। आपण सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी होळी। हॅपी होळी। मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह साजरी केली धुळवड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नातवासोबत लुटला धुळवडीचा आनंद, तर राज ठाकरेंकडून ही रंगांची उधळण।